माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 4 अध्याय 9 रजी व त्याचा अंश विस्तार. राजा रजी याला 500 पुत्र होते. एकदा देवदैत्यांनी युद्धाच्या प्रारंभी राहून ब्रह्मदेवाला विचारले की जय मिळावा यासाठी काय करावे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाला की ज्याच्या बाजूने रजी उभा राहील ते जिंकतील. मग दैत्याने रजीकडे जाऊन सहाय्य मागितले. तेव्हा तो म्हणाला की जर तुम्ही जिंकल्यानंतर मला तुमचे इंद्रपद देणार असाल तर मी तुमच्या बाजूने लढायला तयार. त्यावर दैत्यांनी सांगितले की त्यांचा इंद्र प्रल्हाद. तेव्हा रजीची अट मान्य करता येत नाही आणि ते निघून गेले. नंतर जेव्हा देवगण रजीकडे मदतीसाठी आले तेव्हा त्याने इंद्रपद देण्याची अट घातली. ती देवांनी मान्य केली. मग प्रत्यक्ष युद्धाला आरंभ झाला. रजीच्या आधिपत्याखाली दैत्य सैन्याचा पुरता बिमोड झाला. त्यानंतर देवराज इंद्राने रजीच्या चरणांवर डोके ठेवले व प्रार्थना केली की भयापासून मुक्त करून आम्हाला अन्नदान केल्यामुळे आपण आमचे पिता अजून श्रेष्ठ आहात व मी तुमचा पुत्र. तेव्हा त्याचा हेतू ओळखून राजा हसला, म्हणाला ठीक आहे, शत्रू जरी शरण आला तरी त्याची उपेक्षा केली जात नसते. मग तू तर आमच्याच पक्षाचा. असे बोलून तो आपल्या राजधानीकडे गेला. अशा प्रकारची युक्ती करून इंद्राने आपले स्थान अबाधित राखले. पुढे कालांतराने जेव्हा रजीचे देहावसन झाले तेव्हा नारदाने ती घटना त्याच्या सर्व पुत्रांना सांगितली. मग त्यांनी इंद्रापाशी जाऊन आपले राज्य परत मागितले. तेव्हा इंद्राने नकार दिल्यावर त्यांनी स्वर्गभूमीवर हल्ला केला. इंद्राला हरवून इंद्रपद घेतले. त्यानंतर बराच मोठा काळ निघून गेला. मग एके दिवशी इंद्र बृहस्पतीला एकांतात भेटला. आपली पद पुन्हा मिळावी याकरिता त्याची विनवणी करू लागला. त्यावर गुरुने त्याला इंद्रपद परत मिळवून देईन असे वचन दिले. मग देवगुरु बृहस्पतीने रजीच्या पुत्रांची बुद्धी भ्रष्ट व्हावी, इंद्राचे तेज वाढावे यासाठी तांत्रिक मांत्रिक प्रयोगांचा आरंभ केला. त्याचा परिणाम होऊन रजीचे पुत्र वेदविरोधी ब्रह्मद्वेष्टी बनले. धर्म त्याचप्रमाणे आचार यापासून भ्रष्ट झाल्या. तेव्हा इंद्राने त्यांच्यावर हल्ला चढवून मारून टाकले. बृहस्पतीच्या मदतीने इंद्रपदावर स्थानापन्न झाला. अशी ही इंद्राची पुनरागमनाची कहाणी. जो कुणी श्रवण करेल तो कधीच पदच्युत होणार नाही. त्याची बुद्धी तल्लख होईल. आयुचा दुसरा पुत्र रंभ हा निसंतान राहिला. तिसरा जो क्षत्रवृद्ध होता त्याचा पुत्र प्रतिक्षत्र, त्याचा संजय, त्याचा जय, त्याचा विजय, त्याचा कृत, त्याचा हर हय धन, त्याचा सदेव, त्याचा अधीन, त्याचा जयतसेन, त्याचा संस्कृती व त्याचा क्षत्रधर्मा असा अंश विस्तार आहे. अध्याय 10 नयुष पुत्र ययातीची कहाणी. नयुषाला एकूण 6 पुत्र यती, अयाती, संयती, आयाती, वियाती, कृती. त्याच्यापैकी सर्वात थोरला जो यती होता तो राज्याविषयी विरक्त होता. त्यामुळे त्याच्या मागचा यती हा राजा झाला. ययातीला 2 बायका. एक होती दैत्यगुरु शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी, दुसरी दैत्य सम्राट ऋषपर्वा यांची मुलगी शर्मिष्ठा. देवयानीला यदू, दुर्वसू असे 2 पुत्र झाले. शर्मिष्ठेला द्रयू, अनु आणि पूर्व असे 3 पुत्र झाले. शुक्राचार्यांनी शाप दिल्यामुळे राजा ययाती हा काली वृद्ध बनला. नंतर शुक्राचार्यांनी उशाप दिल्यावर त्याने आपल्या सर्व पुत्रांना बोलावून घेतले. तारुण्याच्या बदल्यात त्याची वृद्धावस्था 1000 वर्षापर्यंत स्वीकारणार का असे विचारले. तेव्हा एकट्या पुरुशिवाय बाकीच्या 5 नकार दिला. पुरु हा 5 जणांतील सर्वात छोटा शर्मिष्ठेचा पुत्र होता. त्याने मात्र पित्याचे वृद्धपण आनंदाने घेतले. त्यावेळी ययातीने बाकीच्या 4ही पुत्रांना शाप दिले. मग तो पुन्हा तरुण बनला व सर्व सुखाचा उपभोग घेऊ लागला. अशा प्रकारे 1000 वर्षे पुरी झाली तेव्हा त्याला असे आढळून आले की इतके वर्षे सर्व प्रकारचे सुखे पुरेपूर उपभोगली तरी वासना थकल्या नाही, उलट त्या ताज्या टवटवी आहे. मग त्याने विचार करून असे उद्गार काढले की भोगाची तृप्ती भोग घेऊन कधीच होत नाही, तर अग्नीत तूप ओतल्यावर तो जसा आणखीन उफाळतो तशी भोगवासना वाढत जाते. पृथ्वीवरचे उत्तमोत्तम असे धान्य, फळे, संपत्ती, पशु, सुंदर स्त्रिया जरी प्राप्त झाल्या तरी मनुष्याच्या मनाचे समाधान कधी होणार नाही. माणसाने सर्वानुभूती प्रेमभावना ठेवली तरच तो सुखी होऊ शकेल. अत्यंत दुर्स्तर अशी वासना ही अति वृद्धावस्थेतही माणसाला घट्ट चिटकून राहते. जो कुणी तिच्या विळख्यात सापडत नाही तोच खरा सुखी. काळानुसार शरीर गात्रे थकून जाता, पण आणखी जगण्याची आशा आणि वैभवाचे हाव
ही मात्र जशीच्या तशी राहते. 1000 वर्षापर्यंत नित्य विषय भोगूनसुद्धा माझी आसक्ती अजूनही जरासुद्धा कमी होत नाही. तर आता मी सर्व प्रपंच सोडून अरण्यात जातो आणि ईश्वराचे स्मरण करीत फिरत राहतो. मग त्याने पुरूला त्याचे उसने घेतलेले तारुण्य परत केले. त्याचा राज्याभिषेक थाटामाटात केला. इतर 4ही पुत्रांना मांडलिकत्व दिले आणि आपण वनात निघून गेला. अध्याय 11. यदू वंशाचा विस्तार. सहस्त्र अर्जुनाची कहाणी. पराशय मैत्रियांना म्हणाले, आता मी तुम्हाला ययातीचा थोरला पुत्र जो यदू त्याच्या वंशाचे वर्णन करून सांगतो. या वंशाचे वैशिष्ट्य म्हणजे काय? तर मानव, सिद्ध, गंधर्व, राक्षस, यक्ष, गुह्यक, किमपुरुष, अप्सरा, सर्प, पक्षी. त्याने तिला अभय देऊन रथात बसून घेतली व ते दैत्य, दानव, आदित्य, रुद्र, वसु, अश्विनी कुमार, मरुत, देवर्षी, मुमुक्षु व 4ही पुरुषार्थाचे साधक, ज्या एकमेव अनादि सिद्ध परमात्म्याची उपासना करीत असता त्याने त्या वंशात पूर्णावतार धारण केला होता. असे म्हणता की श्रीकृष्णाच्या रूपात परब्रह्माने ज्या यदुवंशात अवतार घेतला त्याचे कीर्तन श्रवण केले तर मनुष्य सर्व पापातून निषेध मुक्त होतो. त्या यदूची शस्त्राजित, क्रोष्टू, नल आणि नयुष असे 4 मुलगे पैकी शस्त्रजिताला शतजित हा पुत्र झाला. त्याला है हे व वेणुहय असे 3 पुत्र झाले. हे व वेणुहय. त्यातील जो है त्याचा पुत्र धर्म, त्याचा धर्मनेत्र, त्याचा कुंती, त्याचा सहाजित व त्याचा पुत्र महिष्ममान होता. त्याने महिकावती हे नगर वसवले. महिष्मावतीने महिकावती नगर वसवले. महिष्मानाचा पुत्र भद्रसैन्य, त्याचा दुर्दम, त्याचा धनकाचे कृतवीर्य, कृताग्नी, कृतधर्म, कृतिजा असे 4 पुत्र होते. त्यातील कृतवीर्याच्या पोटी हजार हात असलेला 7 द्वीपाचा अधिपती अर्जुन जन्मला. त्याने अत्रि कुलातील वंशाचा वंश असे जो दत्तात्रेय त्याची आराधना करून 1000 हात अधर्माचे निवारण, स्वधर्माचे पालन, प्रजापालन, स्मृतगामित्व आणि भगवंताच्या वंशावताराच्या हातून मरण असे कितीतरी वर मावले होते. सहस्रार्जुनाचे 6000 वर यज्ञ केले. त्याच्या राज्यात चोरीचे नाव देखील नव्हते. सर्व प्रजा पूर्णपणे सुरक्षित होती. त्याने 85,000 वर्षे राज्य केले. एकदा असे झाले की तो दारू सेवन करून नर्मदा नदीत जलक्रीडा करीत होता. त्रैलोक्याविषयी रावणाने त्याच्या नगरीवर चढाई केली. तेव्हा अर्जुनाने रावणाला झोडपून काढला. नगराबाहेर एका वृक्षाला जानवरासारखा बांधून ठेवला. 85,000 वर्षे राज्य केल्यावर तो नारायणाचा अवतार जो परशुराम त्याच्याकडून युद्धात मारला गेला. सहस्रार्जुनाला 100 पुत्र होते. त्यातील शूर, शूरसेन, ऋषसेन, मधु आणि जयध्वज 5 जण पुत्र मुख्य होते. जयध्वजाचा पुत्र तालजंग, त्यालाही 100 पुत्र. त्याच्यामधला सर्वात थोरला होता त्याचे नाव वितिहोत्र. त्याच्या मागचा भरताला पुन्हा ऋष हा पुत्र झाला. त्याचा मधु, त्याचा ऋषी असा वंश वाढत गेला. या ऋषीमुळे या वंशाचा यादव या नावाशिवाय वार्ष्णेय मधुमुळे मधुवंश असे म्हटले गेले. अध्याय 12. क्रोष्टूचा वंश विस्तार. यदूचा पुत्र कोष्टू, याच्या पुत्राचे नाव ध्वजिनिवान. ध्वजिनिवानाचा स्वाती, त्याचा ऋषुकुंको, त्याचा चित्ररथ, त्याचा शशिबिंदू. 14 महारत्ने त्याच्याजवळ होती. तो चक्रवर्ती सम्राट असून त्याला 1,00,000 बायका आणि 10,00,000 पुत्र होते. त्यापैकी पृथुस्रवा, पृथुकर्मा, पृथुकृती, पृथुयेश, पृथुजय आणि पृथुदान हे 6 जण पुत्र मुख्य होते. पृथुस्रव्याचा पुत्र पृथुत्तम आणि त्याचा पुत्र उष्णा होता. उष्णा याने 100 अश्वमेध यज्ञ केले. त्याचा पुत्र शितशू, त्याचा रुक्मकवच, त्याचा परारुद्ध. त्याची 5 पुत्र होती. त्यांची नावे रुक्मेशू, पृथू, जामेद, वलित आणि हरित अशी होती. त्यांच्यापैकी जामद हा एवढा स्त्रीच्या कब्जात होता की जगात आजवर एवढा बाईलवेळा कुणी झाला नाही. त्याची बायको शब्या ही वांझ होती. तरीसुद्धा तिच्या भीतीपोटी त्याने दुसरे लग्न केले नव्हते. एकदा तो मोठ्या लढाईसाठी गेला असता सर्व शत्रूंचा पराभव केल्यानंतर त्याने एक निराधार भयभीत अशी राजकन्या पाहिली. ती रक्षणाकरिता विलाप करीत होती. ती राजाच्या मनात भरल्यामुळे त्याने तिला अभय
देऊन रथात बसून घेतली व तो आपल्या राजधानीत परतला. राजाच्या स्वागतासाठी पुन्हा नगराच्या वेशीवर मंत्रिमंडळासह हजर होती. रथात राजाच्या डावीकडे बसलेल्या त्या सुंदरीला पाहताच संतापाने कापणाऱ्या होटाने विचारले की अहो मनमौजी, तुमच्या बाजूस बसलेली कोण आहे? तेव्हा राजा गडबडला, म्हणाला, अगं ही आपली सून. त्या शैबा बोलले की मला तर पुत्रच नाही, तुम्हाला दुसरी पत्नीसुद्धा नाही, मग ही तुमची सून कशी? तेव्हा राजाने शैबकाच्या धाकाने जे चुकीचे उत्तर दिले होते त्याची सारवासारव करण्यासाठी असे सांगितले की तुला जो पुढे पुत्र होणार आहे त्याच्यासाठी मी आधीची पत्नी योजिली आहे. तेव्हा ठीक आहे असे म्हणून शैबा सर्वजण नगरात दाखल झाले. त्यानंतर असे झाले की तिच्या नशिबात संतती योग नसूनही राजाचे व तिचे जे बोलणे झाले त्यावेळेचा गुण म्हणून राणी शैबा हिचा मुलगा झाला. त्याचे नाव विदर्भ असे ठेवले. पुढे त्या मुलीशीच त्याचे लग्नही झाले. विदर्भाला 2 मुलगे, त्याची नावं कृत आणि कौशिक. शिवाय रोमपाद नावाचा 3रा मुलगा, तो नारदाचा शिष्य. या रोमपादाचा मुलगा प्रभू, त्याचा धृती, त्याचा कौशिक, त्याचा चेदी. चेदीचे वंशचे चैद्यराजे झाले. कृत जो राजा होता त्याचा मुलगा कुंती, कुंतीचा दृष्टी, त्याचा निरुद्धृती, त्याचा दशाहर, त्याचा व्योमा, त्याचा जिमुत, त्याचा विकृती, त्याचा भीमरथ, त्याचा नवरथ, त्याचा दशरथ, त्याचा शकुनी, त्याचा करंबी, त्याचा देवरात, त्याचा देवक्षत्र, त्याचा मधु, त्याचा कुमारवंश, त्याचा अनु, त्याचा मित्र, त्याचा अंशू, त्याचा सत्वत अशी वंशावळी आहे. सत्वतापासून पुढे सात्वत वंश असे नाव दृढ झाले. असे हे जामद नावाचे राजाचे व त्याच्या वंशाचे कथन जो ऐकेल तो पापमुक्त होईल. या ठिकाणी अध्याय संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं.